आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोण कधी कोणाचा साथ सोडून देईल आणि कोणाचं मन कधी बदलेल आणि कोण कधी कोणाचा विश्वासघात करेल याचं काहीही सांगता येत नाही. काही लोकांचं आयुष्य खूपच सुरळीत चाललेलं असते, खूपच गुणागोविंदानं चाललेलं असते आणि त्यानंतर मात्र मग एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त होऊन बसते. आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्याच्या निजामाबाद जिल्ह्यामध्ये एक खेडेगाव आहे आणि या खेडेगावामध्ये एक असं हस्तखेळतं कुटुंब होते. या कुटुंबामध्ये रमेश, त्याची पत्नी सौम्या आणि या दोघांची 3 मुलं, असं यांचं हे हस्तखेळतं कुटुंब होतं. रमेशचे वडील होते, आई होती आणि याचा एक भाऊ होता. हे याच्या शेजारीत राहत होते आणि याच्या लहान्या भावाचं नाव केदारी होतं, तर त्याच्या वहिनीचं नाव अनिता होतं. ही केदारी आणि अनिता हे शेजारीत राहत होते. आपल्या आईवडिलांना घेऊन केदारी आपल्यासोबत राहत होता, तर जो हा रमेश होता हा आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन राहत होता. घरी काही थोडीफार शेती होती आणि हे शेत पाहतच जो हा रमेश होता हा एक शिक्षण घेतलेला होता, सुशिक्षित मुलगा होता आणि असा सुशिक्षित असल्यामुळं तो एका मोठ्या फायनान्शियल कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर काम करत असायचा आणि तो आपल्या या खेडेगावातूनच जाणं येणं करत असायचा. सकाळी तो आपल्या कामावर निघून जायचा आणि संध्याकाळी परत जेव्हा त्याची सुट्टी होईल त्यावेळेस तो घरी यायचा. जेव्हा त्याला कधी वेळ मिळायचा तेव्हा आपल्या पत्नीला, मुलांना तो फिरायला घेऊन जात असायचा, तर कधी शेतामध्ये जात असायचा. अशा प्रकारे यांचं आता हे हस्तखेळतं कुटुंब होतं. रमेशची पत्नी जी सौम्या होती ही सुद्धा एका प्रायव्हेट शाळेमध्ये, खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती आणि त्याच्या बदल्यामध्ये तिलासुद्धा काही थोडाफार पगार मिळत होता. तर मुलं शाळेत जात असायची. आता 3 मुलं झालेली होती आणि यांच्या लग्नाला आता जवळजवळ 13 वर्षे होत आलेली होती. अगदी आजपर्यंत यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही गोष्टीचा वादविवाद नव्हता. भाऊबंधूमध्ये सुद्धा खूप प्रेम होतं. या दोन्ही कुटुंबामध्ये सुद्धा खूप प्रेम होतं. दोघेही एकमेकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होत असायचे. अशा प्रकारे आता हे दोन्ही कुटुंब एकत्र राहत होते आणि हे जे रमेश होता हा आपल्या रोज कामावर जायचा, संध्याकाळी परत घरी यायचा आणि ज्यावेळेस हा बाईकवरून आपल्या कामावर जायचा आणि ज्यावेळेस तो संध्याकाळी परत यायचा, असाच तो 7 ऑगस्ट 2025च्या दिवशी आपल्या कामावरून सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यानंतर तो आपल्या घराकडं परत येत होता. येत असतानाच हायवे रोडनेच त्याच्या मागून एक कार आली आणि कारने त्याला एक जोरदार धडक दिली. जशी धडक दिली तसाच तो त्याची दुचाकी घेऊन तो रोडवर पडला आणि रोडवर पडल्याच्या नंतर जवळपास कुणीही नव्हतं आणि ह्याचाच फायदा कारवाल्याने उचलला आणि तो ताबडतोब तिथून फरार झाला. आणि हा आता तिथं जखमी होऊन पडल्यामुळं काही जाणारे लोक वाटसरू होते, त्यांनी त्याला पाहिलं आणि काही वाटसरूने याची मदत केली. याला ताबडतोब रुग्णालयात पोहोचवलं आणि तिथं गेल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. याला जास्त त्याच्यामध्ये काही दुखापत झालेली नव्हती, जास्त काही मोठी जखम झालेली नव्हती. तरी पण याला डॉक्टरांनी सांगितलं की तुला 1 महिन्यासाठी आराम करावा लागेल, 1 महिना तू रेस्ट कर. आणि त्याच प्रकारे यानं ऑफिसमध्ये हे कळवलं की अशा प्रकारे याचा अपघात झालेला आहे, बरीच काही दुखापत झालेली आहे आणि 1 महिना आराम करायचा आहे, अशी यानं आता ऑफिसकडून सुट्टी घेतली आणि त्यानंतर तो आता आपल्या घरी आराम करत राहत होता. असेच काही दिवस पुढे निघून गेले. 1 महिन्याच्या नंतर याची प्रकृती अजून स्थिर झाली, चांगली झाली आणि त्यानंतर तो अजून आपल्या परत कामाला लागला. परत तो आपल्या ड्युटीवर जायचा आणि परत संध्याकाळी आपल्या घरी यायचा. पत्नी दररोज शाळेमध्ये जायची, मुलांना शिकवायची आणि त्यानंतर ती सुद्धा घरी यायची. अशा प्रकारे ज्यांचे आता दिवसामागे दिवस लोटत चाललेले होते आणि अशामध्येच मग 18 डिसेंबर 2025च्या रात्रीला रमेश एका खोलीमध्ये झोपलेला होता आणि दुसऱ्या खोलीमध्ये त्याची पत्नी आणि 3 मुलांनाही सोबत घेऊन झोपलेली होती. आता रात्रीच्या वेळी ही आपल्या मुलांसोबत झोपलेली होती, तर रमेश दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेला होता. आणि रमेश असा होता की तो वेळेवर झोपत असायचा, वेळेवर सकाळी उठत असायचा, कारण त्याला रोज कामावर जावं लागत असायचं. ह्यासाठी त्याचा एक नियम होता, तो 6च्या अगोदर दररोज झोपेतून उठत असायचा. पण जशी आता 18 तारखेची रात्र उलटून गेली आणि ही जशी सकाळी 19 तारखेच्या सकाळी सौम्या उठून पाहते तर रमेश अजून उठलेला नव्हता आणि ती पाहते की आज रमेश का नाही उठला, कुठं बाहेर तर गेला नाही. बाहेर जाऊन पाहते तर बाहेर दिसत नव्हता. पुन्हा तिनं जाऊन खोलीमध्ये पाहिलं, खोलीचं दार मोकळं होतं आणि मग ती आतमध्ये गेली. तिला वाटलं की आज काही त्याला सुट्टी असेल, कारण त्याच्यामुळं तो एवढा झोपत आहे. ह्यासाठीच ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्याला हलवून पाहिलं पण तो काही कोणतंही प्रतिक्रिया देत नव्हता आणि त्यानंतर हिनं जवळ जाऊन पाहिलं तर त्याचा श्वासोश्वासही चालत नव्हता. ह्यामध्येच ती आता घाबरली, तिच्या मनामध्ये धडकी भरली. तिला वाटलं काय झालं काय नाही याच्याबद्दल तिला आता
जास्त भीती वाटत होती. ती त्याला हलवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो कुठलीही काहीही प्रतिक्रिया देत नव्हता. ह्यामध्येच तिने मग आता तिला भीती वाटत होती की याचा काही मृत्यू तर झाला नाही ना. ह्यानंतर ती जोरजोराने सकाळी सकाळी ओरडायला लागली, रडायला लागली आणि तिचा आवाज ऐकून जवळच असलेली तिची जाऊ होती अनिता, ही सुद्धा तिथं धावत आली. तिचा सासरा होता, हे सुद्धा तिथं धावत आला आणि शेजारपाजारचे काही लोकसुद्धा त्यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी येऊन पाहिलं तर रमेश शांत पडलेला होता. तो कसलीही हालचाल करत नव्हता. त्याच्या शरीरामध्ये त्याला पाहिल्यावर असं वाटत होतं की त्याचा मृत्यू झाला आहे. तरी त्याच्या वहिनीला वाटत होतं की काय बिमार झाला असेल, काहीतरी बेशुद्ध पडला असेल, त्याची तब्येत बिघडली असेल. ह्यासाठी त्याच्या वहिनीने घाईघाईने डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आले, तपासून पाहिलं आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की याचा मृत्यू झाला आहे. आता घरामध्ये असा मृत्यू झालेला आहे म्हटल्यावर या घरावर शोककळा पसरली. घरामध्ये सर्वांचा आक्रोश उठला. पत्नी ही जोरजोराने आंबरडा फोडून रडत होती, मुलेही रडत होते. सर्व काही घर आता याच्या मृत्यूमुळं जोरजोरात आक्रोश करत होते, रडत होते. शेजारी पाजारी एकत्र झाले. सर्व शेजारी पाजारी लोकांच्या, नातेवाईकांच्याही डोळ्याला अश्रू येत होते. सर्वजण पाहत होते. भावालाही कळवलं, पण भाऊ असा काहीतरी कामासाठी इस्रायलला गेलेला होता आणि तो देशामध्ये नसल्यामुळं तो त्यावेळेस येऊ शकला नाही. आता सर्वांनाच वाटलं होतं की याला अटॅक आला असेल आणि याला अगोदरसुद्धा काही असं हृदयविकाराचा एका प्रकारे आजार जडलेला होता. हा त्याच्या काही गोळ्याही खात होता, असं त्यांच्या कुटुंबियाचंही म्हणणं होतं. सर्वांनाच वाटले की याला झोपेमध्येच अटॅक आला आणि अटॅकमध्येच याचा मृत्यू झाला असेल, अशा प्रकारे आता सर्वांनाच वाटलं. आणि त्यानंतर नातेवाईक एकत्र झाले, सर्व काही गावकरी एकत्र झाले आणि सर्वांनी आता याच्यावर अंत्यविधी करायचं ठरवलं. आणि त्यानंतर मात्र याचा अंत्यविधी एका खड्ड्यामध्ये करायचा होता, पुरून त्याची माती करायची होती. अशा प्रकारे याला आता नंतर अंत्यविधीसुद्धा करण्यात आला. आणि ज्यावेळेस याला उचलून आंघोळ घालण्यात येत होती, ज्यावेळेस याला उचलल्या जात होतं, त्यावेळेस याच्या बहिणीने त्याच्या गळ्याकडं पाहिलेलं होतं. तर त्याच्या गळ्यावर काहीतरी एक ओळखण दिसत होती. त्याला काहीतरी असं थोडं खरचटल्यासारखं वाटत होतं. वहिनीच्या मनामध्ये काहीतरी संशय होता, पण तिला वाटलं की याच्याबद्दल आता जर कोणाला सांगावं, आता याचा अंत्यविधी होण्याची वेळ आलेली आहे आणि आपण जर असं काही मध्ये जर शंका व्यक्त जर केली तर आपल्यालाच काही याच्यामध्ये मूर्खात काढतील किंवा आपल्यावरच लोक दोष देतील. ह्यासाठी तिने काहीही न म्हणता ती शांत राहिली आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्याला गाडण्यात आलं आणि याला गाडण्यात आल्याच्यानंतर मग आता त्याची अंत्यविधी झाल्याच्यानंतर अशाच प्रकारे मग आता काही दिवस पुढे चाललेले होते. मात्र जी ही वहिनी होती अनिता, तिच्या मनामध्ये मात्र काहीतरी वारंवार संशय वाटत होता. तिच्या मनामध्ये वारंवार आणखी तिला जास्त प्रमाणामध्ये वाटत होतं की याच्यासोबत काहीतरी घातपात झाला असेल, याचा हृदयविकाराने असा मृत्यू झाला नसेल, त्याची पत्नी बाजूला कशी काय होती. अशा प्रकारे तिच्या मनामध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका येत होत्या. आणि ह्यासाठीच मग तिने तिच्या नवऱ्याला याच्याबद्दल फोन करून सांगितलं की तुमचे भाऊ ज्यावेळेस वारले होते, ज्यावेळेस मरण पावले, त्यावेळेस मला त्याच्या गळ्यावर काहीतरी एक निशाण दिसत होता, काहीतरी त्यांच्या गळ्यावर खरचटल्यासारखं वाटत होतं. मला काहीतरी संशय वाटतो त्यांचा मृत्यू अटॅकनं झाला नसावा. त्यावेळेसच मला माझी बोलण्याची अशी इच्छा होती, मला सांगायची इच्छा होती, पण असं माझं कोणी ऐकणार नाही, त्यासाठी मी हे सांगितलं नव्हतं. तू असं कर, आता पोलिसांमध्ये जा आणि पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल कर. त्यानंतर ही जी महिला होती रमेशची वहिनी, ही थेट पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक तक्रार दाखल केली की तिच्या नवऱ्याचा भाऊ जे आहे, तिचा जो मोठा दीर आहे, याची हत्या झाल्याचा तिला संशय वाटत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात यावा. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली आणि विचारपूस करायला सुरुवात केली की त्याचा तो मृत्यू झाला आहे, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे आणि अंत्यसंस्कार करण्याच्या अगोदर त्याचा काही पोस्टमॉर्टम केलेलं नाही किंवा कोणतीही फॉरेन्सिक पद्धतीने तपासणी केलेली नाही, तर आपण कोणत्या आधारे त्याची हत्या झाली आहे असं समजावं. अशा प्रकारचे आता पोलिसांपुढे समोर प्रश्न पडलेले होते. तर या महिलेनं पोलिसांना विनंती केली, कारण त्याच्यावर दाहसंस्कार केलेला नाही, त्याला जाळण्यात आलेलं नसून त्याला गाडण्यात आलेला आहे, त्याचा मृतदेह अजूनही गाडलेला आहे आणि जर तुम्ही योग्य जर तपास केला तर त्याचा मृतदेह बाहेर काढून तुम्ही पोस्टमॉर्टम करू शकता आणि योग्य तो तपास करू शकता. अशा प्रकारे त्यांना पोलिसांना त्या महिलेनं विनवणी केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली. त्यानंतर न्यायालयाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश आले आणि न्यायाधीश स्वतः जागेवर हजर झाले आणि त्यांनी न्यायाधीशाच्या साक्षीने आणि पोलिसांच्या साक्षीने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो मृतदेह परत वर काढण्यात आला. जेव्हा स्मशानभूमीमध्ये जाऊन तो मृतदेह खोदला जात होता, वर काढला जात होता, त्यावेळेस त्याची पत्नी सौम्या जी होती ही खूपच रडत होती, खूपच विनवणी करत होती की असं तुम्ही करू नका. माझ्या नवऱ्याला एक वेळा आता आपण त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेला आहे, तर त्याला तुम्ही वर काढू नका, त्यांचा अशा प्रकारे अपमान करू नका. अशा प्रकारे त्यांच्या
मृतदेहासोबत तुम्ही अन्याय करू नका, अशा प्रकारे ती रडत होती. तिच्याकडे पाहून सर्वांना दया येत होती, सर्वांना दुःखही वाटत होतं. पण आता पोलिसांनी सांगितलं की आता आमचा नाईलाज आहे, आम्हाला काय झालं आहे काय नाही हे योग्य तपास करावा लागेल, त्यासाठी तुम्ही आता शांत राहा. आणि त्यानंतर तो मृतदेह वर काढण्यात आला, त्याला जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आला आणि पोस्टमॉर्टम केल्यानंतर परत त्याला अजून जमिनीमध्ये पुरण्यात आलं. आणि जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तर खरंच जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होता तो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसतो, त्याची गळा दाबून हत्या करण्यात आलेली होती असं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं होतं. आणि एवढंच नाही तर त्याच्या जेवणामधून काहीतरी त्याच्या शरीरामध्ये काहीतरी एक नशेल्या प्रकारचं द्रव्य गेलेलं होतं. एका प्रकारे झोपीची गोळी किंवा गुंगीचं औषध त्याच्या जेवणामधून किंवा पाण्यामधून अशा प्रकारे त्याच्या शरीरात गेलेलं होतं असंही डॉक्टरांना आढळलेलं होतं. आता पोलिसांचा जो संशय होता हा आता खरा ठरलेला होता. एका प्रकारे त्याची हत्या झालेली होती, अटॅकनं मृत्यू न होता त्याची कोणीतरी हत्या केलेली होती. आणि ज्या प्रकारे त्याच्या वहिनीने हे संशय व्यक्त केलेला होता तिचाही संशय खरा ठरलेला होता. आता पोलिसांना याचा सखोल तपास करायचा होता की नेमकं याच्या संपर्कामध्ये कोण होतं, त्याचे शत्रू कोणी होते का, याचे कोणी वैरी होते, कोणासोबत वाद होता, अशा प्रकारचं पोलीस आता येऊन त्याच्या आईवडिलांना सर्वांनाच विचारपूस करत होते. पण सगळ्यांकडून उत्तर एकच येत होतं की त्याचा कोणीही शत्रू नव्हता, त्याचं कोणाशीही भांडण नव्हतं किंवा कोणाशीही काही अशा प्रकारचे वादविवाद नव्हते की त्याचा कोणी जीव घेऊ शकेल, अशा प्रकारचं त्याचं कोणाशीही वाईट संबंध नव्हते, अशा प्रकारे आता सर्वांनी सांगितलं. पण ह्यामध्येच पोलिसांना असंही कळालं, यांनीच काही सांगितलं की मागील काही दिवसापूर्वी म्हणजे 7 ऑगस्टच्या दिवशी त्याचा एक रोड ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्यावेळेस तो बराच काही गंभीर जखमी झालेला होता. आणि त्यानंतर तो 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहायला आराम केला आणि त्यानंतर तो त्याच्या तब्येतीमध्ये पुन्हा सुधारणा झाली होती. आणि आता पोलिसांना जेव्हा याच्या ॲक्सिडेंटविषयी कळालं त्यावेळेस पोलिसांना वाटलं की आता तो तर ॲक्सिडेंट होता की मग त्याच्यामध्येच काही एखाद्याने याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता काय, आता हा सुद्धा पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला होता. आणि त्यानंतर मग आता पोलिसांनी हे संपूर्ण तपास जो होता हा आता वेगाने तपास करायला सुरुवात केलेला होता. आता याच्या घरासमोर CCTV कॅमेरेही लावलेले होते आणि ते कॅमेरे तपासून पाहिले तर ज्या दिवशी याचे मृत्यू झालेला होता, ज्या रात्रीतून हा मरण पावला होता, त्याची हत्या झालेली होती, त्या रात्रीचे CCTV फुटेज म्हणजे CCTV कॅमेरेच बंद होते. आता ह्यामुळं पोलिसांना अजून काही अडचणीचा सामना करावा लागत होता. आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी या महिलेला विचारपूस करायला सुरुवात केली की तू घरात झोपलेली होती, घरात असताना घरामध्ये येऊन कोणी याची हत्या केलेली आहे आणि घरामध्ये दुसरं तर कोणीही नव्हतं आणि असं काही घराचं दार तुटलेलं नव्हतं किंवा एखादी घराची कडी तुटलेली नव्हती किंवा एखादी खिडकी तोडून कोणी आत शिरलेलं अशा प्रकारचं काही आढळलेलं नव्हतं. ज्या प्रकारे देशामध्ये आता सर्रास पद्धतीनं पत्नी आपल्या नवऱ्याची हत्या करत आहे आणि याच्यामध्ये पत्नीचा काहीतरी हात असतो, त्याच प्रकारे इथं सुद्धा काही पोलिसांना संशय वाटत होता की घरात पत्नी हजर असताना त्याची हत्या झाली आणि पत्नीला याच्याबद्दल काहीही माहीत नाही आणि अशा प्रकारचं काही लूटपाटही घरामध्ये झालेलं नाही, कोणते काही चोर शिरले त्यांनी चोरी करून नेलेलं काही तिथं स्पष्ट झालेलं नव्हतं. आता हा एका प्रकारे जो खून होता हा एका सहज साध्या नैसर्गिक मृत्यूमध्ये मोडला गेलेला होता. तर ह्याच्यामध्ये पुन्हा काही पोलिसांपर्यंत जाण्याचं कामही पडलेलं नव्हतं किंवा घरात काही चोरीला गेलं असं सांगण्याचं पत्नीला काही कामही पडलेलं नव्हतं. तर आता पोलिसांसमोर एक असे प्रश्न निर्माण झालेले होते की मग आता घरामध्ये याची हत्या कोणी केलेली आहे. मग आता त्यानंतर पोलिसांचा जेव्हा या महिलेवर संशय होता, पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर तिला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यांच्या पद्धतीने ज्यावेळेस तिला विचारपूस करायला सुरुवात केली, तिचे कॉल डिटेल्स तपासून पाहिले. कॉल डिटेल्समध्ये 1 नंबर वारंवार समोर येत होता आणि तो नंबर होता याच महिलेच्या शाळेमध्ये एक दुसरा शिक्षक म्हणून तरुण कामावर होता. ही महिला जवळजवळ 35 वर्षाची होती. तर तो जो मुलगा होता तो एक 20-22 वर्षाचा तरुण होता. तोही नुकताच त्या शाळेवर एक प्रायव्हेट जॉब करत होता आणि त्याचं नाव होतं दिलीप. त्या मुलाचा नंबर या महिलेच्या फोनवर वारंवार यायचा आणि ज्या रात्रीला हा खून झालेला होता त्या रात्रीला सुद्धा त्याच्या फोनवर काही कॉल गेलेले होते. आणि एवढंच नाही तर तो जो मोबाईल होता त्याचंही लोकेशन त्यावेळेस पाहिलं गेलं तर त्याचं लोकेशनसुद्धा त्या रात्री त्याच्याच घराच्या जवळ दाखवत होतं. आता पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं, या महिलेलाही ताब्यात घेतलं आणि दोघांनाही त्यांच्या पद्धतीनं जेव्हा विचारपूस करायला सुरुवात केली त्यावेळेस या दोघांनीही मग जी काही खरी कहाणी होती ही आता पोलिसांना सांगायला सुरुवात केली. ज्या प्रकारे आता ही महिला मागील 13 वर्षापासून रमेशसोबत राहत होती, ही महिला रमेशसोबत तर सुरुवातीच्या आयुष्यामध्ये खूप खुश होती कारण या महिलेचं रमेशवर मनापासून प्रेम होतं आणि रमेशचंही या सौम्यावर अगदी जीवापाड प्रेम होतं.
दोघांचेही कुटुंबीय यांच्या दोघांच्याही लग्नाला नकार देत होते, विरोध करत होते. तरीही यांनी लग्नाचा हट्ट धरला. दोघांनीही लग्न करायचं ठरवलं आणि कुटुंबियांना कशाही प्रकारचं त्यांची विनवणी केली, त्यांना लग्नासाठी तयार केलं आणि शेवटी मग त्या दोघांच्याही कुटुंबियांनी या लग्नाला तयारी दिली आणि दोघांचंही लग्न लावण्यात आलं. म्हणजेच एकंदरीत या दोघांचंही लव्ह मॅरेज झालेलं होतं. अगोदरच दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. ज्या प्रकारे आता या दोघांची इच्छा होती एकमेकांसोबत लग्न करायची, त्या प्रकारे दोघांची ही इच्छा पूर्ण झालेली होती. ह्यासाठी दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये खुश होते आणि ह्यामध्ये त्यांना 3 मुलंही झालेले होते. आणि जो रमेश होता हा एक चांगली नोकरी करायचा, तर महिलासुद्धा एक छोटी मोठी नोकरी करून तीसुद्धा काही 4 पैसे मिळवायची. ह्यामध्ये त्यांचा सगळे जो संसार होता हा खूपच सुखाचा आणि गुन्हा गोविंदाचा चालत होता. पण हळूहळू ज्या प्रकारे रमेश या महिलेला शारीरिक संतुष्टी देत होता, त्या प्रकारे आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उतारवयामध्ये कुठेतरी कमतरता भासायला लागत असते. काहीतरी कामाच्या काहीतरी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आलेल्या असतात आणि त्यामध्येच काहीतरी अशाच प्रकारे या दोघांमध्ये चाललेलं होतं. महिलेला काहीतरी आता मनामध्ये एक वेगळ्या वासना निर्माण झालेल्या होत्या आणि ही महिला, जो हा हिच्या शाळेमधला मुलगा होता, या मुलाकडे ती महिला आकर्षित होत चाललेली होती. ज्या प्रकारे ही महिला घरून आपलं जेवणाचा डबा न्यायची आणि जेवणाचा डबा नेल्याच्यानंतर सर्व काही शाळेतले जे कर्मचारी असायचे, शिक्षक वृंद असायचे, हे एकमेकांना आपलं जेवण एकमेकांना शेअर करायचे. कोणी कोणाला भाजी द्यायचं, कोणी कोणाला काही जे आणलेलं सोबत वस्तू असायची हे एकमेकांना खाण्यासाठी देत असायचे. आणि ही महिला दिलीपला द्यायची. त्यावेळेस दिलीप तिच्या जेवणाची खूपच स्तुती करत असायचा की तुम्ही खूपच छान जेवण बनवत असता. आणि हेच त्याची स्तुती तिच्या मनामध्ये कुठंतरी एक आनंदाची लहर आणून सोडत होता. हिच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करत होता आणि ह्याच भावना मग तिला त्याच्याकडं आकर्षित करत नेत होत्या. आणि ह्यामध्येच मग ही महिला त्याच्यासाठी मग स्पेशल काही जेवणासाठी अशाच प्रकारे दररोज घेऊन येत असायची आणि त्याला जेवण करताना ती महिला अवश्य देत असायची. आणि असं करत करत केव्हा हे दोघेही एकमेकांच्या एवढे जवळ आले की दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यानंतर मग या दोघांचेही फोनवरून बोलाचाली सुरू झाली. दोघेही फोनवर एकमेकांना बोलायचे. आणि एवढंच नाही तर मग ही महिला जेव्हा शाळेतून घरी यायची, ज्यावेळेस सुट्टी असायची, त्यावेळेस तिचा नवराही घरी नसायचा आणि मुलांनाही घरी ठेवून मग बाहेर कुठंतरी जाऊन त्या दिलीपला भेटायची, त्याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करायची. आणि ज्यावेळेस मुलं घरी नसतील, नवरा बाहेर गेलेला असायचा, त्यावेळेस ती दिलीपलासुद्धा आपल्या घरी बोलावून घ्यायची, त्याच्यासोबत ती शारीरिक संबंध स्थापित करायची. अशा प्रकारे ही आता महिला एका प्रकारे त्या तरुण मुलाच्या शारीरिक सुखाला चटावलेली होती. तिला वाटत होतं की ज्या प्रकारे तिचा रमेश शारीरिक संतुष्टी तिला देऊ शकत नाही, त्या प्रकारे तो दिलीप आता तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करत आहे. आणि ह्यामुळे ती आता एवढी काही त्या दिलीपवर भाळलेली होती की तिला आता सर्वोपरी तोच वाटत होता. त्याच्यावर ती आता जीवापाड प्रेम करायला लागलेली होती. आणि ह्याचं कारण असं होत चाललेलं होतं की तिचं आता नवऱ्यामध्ये मन लागत नव्हतं. नवऱ्यासोबत ज्या प्रकारे प्रेमाने राहत होती, त्या प्रकारे ती नवऱ्यासोबत आता प्रेमाने वागत नव्हती. नवऱ्याला चांगल्या प्रकारे बोलत नव्हती. तो तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा, ती त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हती, तर कधी कधी त्याला बोलतच नव्हती. अशा प्रकारे यांच्या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये दुरावा होत चाललेला होता. तर ही महिला आता आणखी अधिकाधिक त्या प्रियकराच्या म्हणजेच त्या तरुण मुलाच्या अविवाहित मुलगा होता त्याच्या जवळ चाललेली होती. आणि असेच काही दिवस पुढे निघून गेलेले होते. आणि ह्यामध्येच जो हा रमेश होता, एके दिवशी तो असाच काही कामावर गेलेला होता आणि कामावर त्याचं लवकर काम आटोपलं. कामावर गेलेला असताना लवकरच त्याचं काम आटोपलं आणि पत्नीसोबत जाऊन काही वेळ घालवावा, पत्नीला सरप्राईज द्यावा, ह्यासाठी तो एकदम दुपारच्या वेळी घरी येऊन पोहोचला. त्यावेळेस याची मुलं जी होती ही सुद्धा काही ट्युशनला गेलेली होती, तर काही मित्रांच्या घरी गेलेली होती. आणि हीच संधी पाहून या महिलेनं तिच्या प्रियकराला दिलीपला घरी बोलावून घेतलेलं होतं. आता घरी बोलावून घेतलेलं होतं तर त्यावेळेस दिलीप आणि सौम्या एका खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये बसलेले होते. आणि त्या पत्नीलाही असं वाटलेलं नव्हतं की आज आपला नवरा एकाएकी घरी येईल, असं काय तिलाही वाटलेलं नव्हतं. आणि त्याच वेळेस रमेश घरामध्ये हजर झाला. जसा तो घरामध्ये आला, घरामध्ये पाऊल ठेवलं आणि त्यानं जाऊन बेडरूममध्ये पाहिलं तर त्याच्याच बेडवर त्याचीच पत्नी आहे, पण तिथं एक दुसरा मुलगा आहे जो त्याच्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेमध्ये आहे. हेच काही सर्व प्रकार पाहिल्यावर याची तळपायाच्या मस्तकात गेली. ज्या प्रकारे तो आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करत असतो, पत्नीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही जी पत्नी आहे, ज्या पत्नीसाठी आपण आपल्या आईवडिलांसमोर हट्ट धरला होता, आईवडिलांचा विरोध केला, तिच्यासोबत आपण प्रेमविवाह केला आणि ह्या महिलेनं आज आपल्याला असेच दिवस दाखवले. त्यानंतर तोही रागावला, आपल्या पत्नीलाही त्याने मारहाण केली आणि तो जो मुलगा होता दिलीप त्यालाही काही मारहाण केली. आणि त्यानंतर त्यालाही सांगितलं की तू एक तरुण मुलगा आहेस आणि तुझं अजून पुढं आयुष्य पडून आहे. ही जी माझी पत्नी आहे ही आज अर्ध्या वयाची झालेली आहे, आमची 3 मुलं आहेत आणि आमचं एक हस्त खेळतं कुटुंब आहे.
तू तरुण मुलगा आहे, तुझा अजून लग्न व्हायचं आहे, तू एखादी चांगली मुलगी पाहून तिच्यासोबत तू लग्न कर, तुझं आयुष्य तिच्यासोबत घेऊन तू जग. अशा एका विवाहित महिलेला 3 मुलांच्या आईच्या अशा प्रेमामध्ये, अशा संबंधामध्ये पडून आमचं आयुष्य तू उद्ध्वस्त करू नको, आमचं हस्त खेळतं कुटुंब तू उद्ध्वस्त करू नको, अशा प्रकारे त्यानं संपूर्ण पद्धतीने त्याला समजावून सांगितलं. त्यावेळेस दिलीपने सांगितले की हो, माझी चूक झाली, आम्ही काही भावनांच्या आहारी वाहून गेलो, पण आता एकदाची जी चूक आहे, एकदाची आमची चूक माफ करा, याच्यापुढे असं काही घडणार नाही. आणि पत्नीनेही तसंच सांगितलं की याच्यापुढे अशी काही चूक होणार नाही, एकदाचं झालं ते एकदाचं तुम्ही माफ करा. अशा प्रकारे आता त्यालाही वाटलं की चला, आता दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झालेली आहे, दोघांनाही पश्चाताप झालेला आहे, आता दोघेही इथं हे यांचे अनैतिक संबंध थांबवतील. आणि ह्यालाही याच्या 3 मुलांच्या तोंडाकडे पाहावं लागलं. 3 मुलांच्या तोंडाकडे पाहून आपल्या पत्नीला माफ करून तिच्यासोबत एकाच घरात, एकाच छताखाली पुन्हा राहायचं काम पडलेलं होतं. ह्यासाठी त्यानेही आपल्या पत्नीला माफ केलेलं होतं. पण हेच त्याचं माफ करणं एक दिवस त्याचा जीव घेईल हे त्याला त्यावेळेस वाटलेलं नव्हतं. रमेश समोर सौम्या आणि दिलीपने तर माफी मागितलेली होती. दोघांनी सांगितले की आम्हाला या गोष्टीचा पस्तावा झालेला आहे, पश्चाताप झालेला आहे, त्याच्यापुढं असं काही करणार नाही. अशा प्रकारे यानं दोघांनीही याच्यासमोर तर सांगलेलं होतं. पण ज्या प्रकारे यांनी याच्यासमोर असं सांगण्याचं नाटक केलेलं होतं, पण दोघांच्याही मनात एकमेकांविषयी एवढं काही वासना बळावलेल्या होत्या. दोघेही एकमेकांना असे काही चटवलेले होते की दोघेही एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. जसे दोघांना एकांत मिळायचा तसे हे दोघे एकमेकांसोबत भेटायचे. पुन्हा दोघांमध्ये अशाच प्रकारे शारीरिक संबंधही चालायचे. पण आता यांना हे खूपच सावधगिरीने एकमेकांना भेटावं लागत होतं, खूपच सावधगिरीने एकमेकांना बोलावं लागत होतं. आता यांच्या मनामध्ये एका प्रकारची भीती निर्माण झालेली होती की यांच्या अनैतिक संबंधाबद्दल तिच्या नवऱ्याला कळालेलं आहे. ह्यासाठी आता हे दोघेही खूप आता तणावामध्ये आलेले होते. आणि ह्यामुळंच जो दिलीप होता हा सुद्धा त्या अर्ध्या वयाच्या महिलेच्या शरीराला एका प्रकारची एवढा चटावलेला होता की त्याला त्या महिलेशिवाय करमत नव्हतं. तो त्या महिलेला म्हणायचा की आपण आता कुठंतरी दोघंच दूर निघून जाऊया आणि दोघं जाऊन कुठंतरी लग्न करून दोघंच सोबत राहूया. अशा प्रकारे दिलीप त्या महिलेला म्हणायचा. पण ही महिला त्याच्यासोबत पळून जायला साफ नकार देत होती. ही त्याला म्हणायची की नाही, मी माझं घर, माझ्या मुलांना सोडून मी कुठेही येणार नाही. अशा प्रकारे ती त्या प्रियकराला म्हणायची. प्रियकर तिला विचारत होता की तुझं माझ्यावर प्रेम नाही का? मी तुझ्यासाठी यायला तयार आहे, मी सर्व काही तुझ्यासाठी सोडायला तयार आहे, पण तू माझ्यासोबत का येत नाही? तुझं काय माझ्यावर प्रेम नाही का? अशा प्रकारे विचारायचा. त्यावेळेस या महिलेनं त्याला सांगितलं की आपण असं पळून जाऊन चालणार नाही, आपण दोघंच जाऊन कुठं खाणार आहोत, कुठं राहणार आहोत, आणि असं चोराचं आयुष्य आपण किती दिवस जगायचं आणि काय म्हणून जगायचं? असे आपले दोघं जर गेलो तर आपले दोघांचेही खूप हाल होतील. आपल्याला भाकर तुकडासुद्धा मिळणार नाही, आपल्या पोटाला सुद्धा आपल्याला उपाशी मरावं लागेल. त्यासाठी हे घर आहे, हे घर आपल्याला सोडायचं नाही. आणि मुलं आहेत, हे तर मुलं आपल्याला काही आडवं येणार नाहीत. त्यासाठी आपण इथंच राहूया. पण काय बंदोबस्त करायचा आहे ते तर मी करते. आपल्याला जे बंदोबस्त करायचा आहे तर माझ्या नवऱ्याचा बंदोबस्त करायचा. अशा प्रकारे या महिलेनं त्याला सांगितलं आणि त्याच्याही मनाला तेच पटलं. त्यानेही सांगितलं की हो, काय हरकत नाही, जर तुझा नवराचा नसेल तर मग आपल्याला दोघांनाही कोणी रोकटोक करणार नाही आणि त्यानंतर मग आपण दोघेही खुशाल एकमेकांच्या सोबत राहू शकतो. आपल्या दोघांना कोणीही पुन्हा अडवणार नाही. अशा प्रकारे दोघांनी ही योजना आखली आणि दोघांनीही मग आता ठरवलं की याची कोणत्या पद्धतीने हत्या करायची की जेणेकरून ही हत्या नाही वाटली पाहिजे, ही एका प्रकारे ॲक्सिडेंट वाटला पाहिजे, अपघात वाटला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी ही योजना आखलेली होती. ह्यामध्येच ज्या प्रकारे त्याचा 7 ऑगस्ट 2025च्या दिवशी ॲक्सिडेंट झालेला होता आणि तो ॲक्सिडेंट दुसरं कोणीही नसून यानेच, दिलीपनेच केलेला होता. दिलीपच तो कार चालवत होता, त्यानेच त्याच्यावर पाळत ठेवलेली होती, त्याच्या मागावर तो निघलेला होता. आणि जसा हा रोडनं एकांतामध्ये चालत होता त्यावेळेस त्यानं त्याला त्याच्या कारच्या धडकेनं उडवलं होतं आणि त्यानंतर तो तिथून पळून गेलेला होता. पण त्यावेळेस त्याचा काही मृत्यू झाला नाही, तो कसाबसा गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर तो कसाबसा बचावला होता. पण यांचा एक प्रयत्न आता इथं निष्फळ झालेला होता आणि त्यानंतर जसं याच्या तब्येतीमध्ये सुधार झालेला होता. आता हे अजून असं ठरवत होते की आता कसं मारायचं, कोणत्या पद्धतीने मारायचं, अशा प्रकारे हे आता काही ठरवत होते. आणि त्यानंतर मग या महिलेनं तिच्या प्रियकराला सांगितलं की आता याची आपण गळा दाबून हत्या करूया आणि त्यानंतर याचं जे मरण आहे, याचा जो मृत्यू आहे, याच्या हार्ट अटॅकवर गेला पाहिजे, अशा प्रकारचा आपण याला मारूया. हा ओरडलाही नाही पाहिजे आणि याचा मृत्यू झाला पाहिजे, अशा प्रकारे तिनं सांगितलं. आणि ह्यासाठी मग तिनं जवळचं काही सोनं, अंगठी अशा प्रकारचे दागदागिने त्याला आपल्या प्रियकराला दिले, काही पैसे दिले आणि सांगितलं की काही 2-3 माणसं तू हाताखाली घे आणि त्या 2-3 माणसाच्या मदतीने याची आपण घरामध्येच हत्या करून टाकूया. आणि सर्वांनाच असं वाटेल याचं रक्तही नाही काढायचं, याची कापून कोणतीही हत्या नाही करायची, तर याची गळा दाबून हत्या करायची आणि सर्वांना वाटेल
की याचा मृत्यू झाला आहे. आणि अशाच प्रकारचे मग जो दिलीप होता याने त्याचा एक मित्र घेतला, काही नातेवाईक होते यांनाही सांगितलं, 2-4 मित्र यांना सोबत घेतले आणि 19 तारखेच्या रात्रीला हे याच्या घराच्या जवळ येऊन थांबलेले होते. त्या रात्रीला या महिलेनं तिच्या नवऱ्याच्या जेवणामध्ये काही झोपेच्या गोळ्या घालून दिल्या आणि त्यानंतर त्यानं ते जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर तो आपल्या खोलीमध्ये जाऊन गाढ झोपलेला होता. हिनं त्याच दिवशी आपल्या मुलांना दुसऱ्या खोलीमध्ये झोपवलं आणि त्याच्यासोबत ही महिला झोपलेली होती. आणि जसा आता याचा प्रियकर येणार होता ह्यासाठी हिनं आता सांगितलं की तो आता गाढ झोपलेला आहे आणि तू ताबडतोब तुझी माणसं घेऊन घरामध्ये ये. आणि त्याच रात्रीला हिनं CCTV कॅमेरे बंद केलेले होते. आणि CCTV कॅमेरे बंद केल्याच्या नंतर या महिलेनं आपलं दार उघडं ठेवलेलं होतं. आणि ज्या वेळेस मग आता तिचा प्रियकर आणि त्याचे काही मित्र घरामध्ये येणार होते त्यावेळेस ऐनवेळी या दिलीपचा एक मित्र तर आलेला होता, पण बाकीचे 2-3 मित्र जे होते हे काही त्याचा फोनही उचलत नव्हते किंवा ते तिथं आलेलेही नव्हते. त्या 2-3 जणांनीही याला एका प्रकारे आता थाप मारलेली होती. तो काय ते बाकीचे काही मित्र इथं आलेले नव्हते. त्यानंतर हे दोघेच मग घरामध्ये गेले आणि या महिलेनं सांगितले की तुम्ही दोघेही जरी आले तरी काम होईल, मीही इथं आहे, 3 जण आपण त्याची हत्या करूया. अशा प्रकारे दिलीप आपल्या मित्राला घेऊन घरामध्ये हळूच आत शिरला. या महिलेनं आतून दार बंद केलं, मुलांच्याही खोलीचं दार बाहेरून बंद केलं आणि हे रमेशच्या खोलीमध्ये शिरले. रमेशच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर या दोघांनीही त्याचा गळा आवळायला सुरुवात केली आणि जसा तो ओरडणार, हातपाय हलवणार, एकाने हातपाय धरले तर या महिलेने त्याच्या तोंडावर उशी दाबली. तर दिलीपने त्याचा गळा आवळला. तर एक जो दुसरा मित्र होता त्याने त्याचे हातपाय दाबून धरले. अशा प्रकारे त्याचा जागीच गळा दाबून त्याची हत्या केली. आणि त्यानंतर मग ही तिचे दोन्हीही जे प्रियकरांचा त्याचा मित्र होता या दोघांनाही तिनं हळूच बाहेर काढून दिलं. ते दोघेही तिथून पळून गेलेत. आणि त्यानंतर ही महिला अशा प्रकारे घरामध्ये झोपलेली होती की तसं काही झालंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मग ही महिला आरडाओरडा रडारडी करण्याचं नाटक करत होती. आणि अशा प्रकारे हे संपूर्ण हिनं हत्या पचवली होती. पण त्याच्या वहिनीला रमेशच्या गळ्यावर काहीतरी खरचटल्यासारखं दिसलेलं होतं. त्याच्या गळ्याला काहीतरी गळा दाबते वेळेस दिलीपचं नख लागलेलं होतं. ह्यामध्येच त्याचा खरचटलं गेलं. आणि ह्या जेवढ्या खुनेवरून या महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. भावानेही तिथून इस्रायलवरून सांगितलं की तू पोलिसांमध्ये जा, तक्रार दाखल कर. त्या प्रकारे जेव्हा पोलिसांनी हा संपूर्ण तपास केला त्यावेळेस या शांत आणि शिक्षक असलेल्या महिलेचं असं गूढ सत्य जे होतं, हे असं गूढ रहस्य जे होतं ते सर्वांच्या समोर आलं की कशा प्रकारे या महिलेनं संपूर्ण बनाव रचलेला होता. आणि हिला प्रियकरासोबतच राहायचं होतं, एकीकडे हिचं घरही हिच्या जवळ ठेवायचं होतं. तर एक अजून याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की या महिलेच्या नवऱ्याचा जो रमेश होता त्याची 20 लाखाची एक LIC पॉलिसी होती. आणि हा जर अशा प्रकारे मरण जर पावला तर ती जी पॉलिसी आहे हे इलाज भेटेल असं तिला वाटत होतं. आणि हे एवढे पैसे सोडून ती फक्त कपडे घेऊन किंवा 2-4 अंगावरचे दागदागिने घेऊन कुठेही चोरासारखी पळायला तयार नव्हती. ती घरातच राहून आपल्या प्रियकराला सोबत घेऊन हे काही याच्या सर्व जे काही याची कमाई पैसे होते, जे काही याच्याजवळ जमीन जुमला होता या सर्वावर अधिकार करून याच्यावर ही बसण्यासाठी इतर थांबलेली होती. यासाठी ही आपल्या प्रियकरासोबत पळालेली नव्हती. तर आता पोलिसांनी हे संपूर्ण जे काही आरोपी आहेत यांना ताब्यात घेतलेलं आहे, महिलेलाही ताब्यात घेतलेलं आहे. तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करून यांना तुरुंगात पाठवलेलं आहे. तर इकडं आता रमेश या जगातून निघून गेलेला आहे. तर आई तुरुंगात जाऊन बसलेली आहे. तर 3 मुलं आता उघड्यावर पडलेली आहेत. तर मंडळी ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.